सर्वदा praise the Lord, praise the Lord, praise the Lord, hallelujah, hallelujah, hallelujah. God is good and all the time, and all God's people say, and all God's people say, and all God's people say. तुम्ही सर्वप्रथम स्वर्गाचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व मिळविण्यास झटा, म्हणजे ह्याही गोष्टी तुम्हाला मिळतील. प्रेज द लॉर्ड. सीक फर्स्ट द किंगडम ऑफ गॉड अँड ऑल द अदर थिंग्स विल बी योर्स. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताने आपणा सर्वांना हे महत्वाचं असं अभिवचन दिलं आहे. 1673 ते 1675 ह्यामध्ये फ्रान्समध्ये एका बेनेडिक्टाईन सिस्टरांना, सिस्टर मार्गारेट मेरी अलाकोक, ह्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने दर्शन दिलं, आपलं हृदय खोलून दाखवलं. त्या हृदयामध्ये काय काय दिसत होतं? 5 गोष्टी दिसत होत्या. पहिली गोष्ट म्हणजे हृदय, त्याच्यावरती क्रूस, त्याच्यामधून दिसणारी ज्वाला, त्याच्या भोवती असलेला काट्यांचा मुकुट आणि कुठेतरी भाला भोसकल्यामुळे त्याच्यातून बाहेर पडणारा रक्ताचा थेंब. 5 गोष्टी तिला दिसल्या. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने तिला सांगितलं की संपूर्ण जगावर मी केवढं प्रेम केलेलं आहे आणि त्याच्या बदल्यात मला काय मिळालं? मला भाले मिळाले, खेळे मिळाले, क्रूस मिळाला, काटे मिळाले, मानहानी, छळ, अपमान, नाच, लज्जा, शरम, अशा प्रकारचं सगळं काही. परंतु मी अजूनही प्रेमाने धगधगत आहे. मला अजून बऱ्याच लोकांवरती प्रेम करायचं आहे. परंतु दुःखाची गोष्ट अशी की बऱ्याच लोकांना माझ्या प्रेमाची जाणीव नाही. आणि ज्यांना जाणीव आहे ते दुसऱ्यांना जाऊन सांगत नाही की मी त्यांच्यावरती केवढं प्रेम करतो. प्रेज द लॉर्ड. कुठेतरी त्या सिस्टरना स्पर्श झाला. त्याच अवस्थेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने 2 गोष्टी आणखी तिला सांगितल्या की ज्या अजूनही ख्रिस्त सभेमध्ये सुरू आहेत. पहिली गोष्ट की कॉर्पुस ख्रिस्ती आता गेल्या रविवारी सण झाला. त्या सणानंतरचा जो आठवडा आहे त्याच्यामध्ये शुक्रवार हा माझ्या अतिपवित्र हृदयाचा सोहळा म्हणून साजरा केला जावा. आज तो सोहळा साजरा होत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, महिन्याच्या प्रत्येक पहिल्या शुक्रवारी माझ्या अतिपवित्र हृदयाची विशेष भक्ती करण्यासाठी साक्रामेंतासमोर वेळ घालवण्यासाठी. आज 350 वर्षे त्या घटनेला होऊन गेलेली आहेत. परंतु अजूनही ख्रिस्त सभेमध्ये ही परंपरा सुरू आहे. आज आपण एवढे सगळेजण लकी आहोत की आज महिन्याचा पहिला शुक्रवार आहे आणि आज येशू हृदयाचा सोहळा सुद्धा आहे. असा प्रसंग प्रत्येक वेळेला येत नाही, कारण हे जे सणवार आहेत ते पुढे मागे सरकत राहतात. परंतु महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी येशू हृदयाचा सोहळा हा सण सुद्धा यावा, हा आजचा एक महत्वाचा प्रसंग आहे. अतिपवित्र साक्रामेंत कसलं प्रतीक आहे? संत अल्फान्सोस लिगरी आणि सांगितलं की अतिपवित्र साक्रामेंत हा पृथ्वीवरील स्वर्ग आहे. प्रेज द लॉर्ड. स्वर्गाचा अनुभव घ्यायचा आहे. साक्रामेंतासमोर बसून बघा, तुम्हाला स्वर्गाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. संत पॉल क्रूसबील, संत पॉल ऑफ द क्रॉस, त्यांनी सांगितलेलं आहे नुसतं क्रूसाकडे बघा, त्याच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या डोक्यावरील मुकुटामध्ये जे काटे आहेत त्या काट्यांना स्पर्श करून बघा, खिळ्यांना स्पर्श करून बघा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या घायामध्ये हात घालून बघा, त्याच्या हातापायावरून हात फिरवून बघा. एक मोठं प्रवचन तुम्हाला ऐकू येईल. अगदी त्याप्रमाणे साक्रामेंताच्या उपस्थितीमध्ये बसून बघा, तुम्हाला स्वर्गाचा अनुभव येईल. द ब्लेसेड सॅक्रामेंट इज हेवन ऑन अर्थ, says Saint Alphonsus Ligoris. आणि म्हणूनच हा स्वर्ग राज्याचा जो विचार आहे तो विचार आज आपण चिंतनासाठी घेत आहोत. स्वर्ग राज्याचे 5 पैलू संत मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये आपल्यासमोर सादर करण्यात आलेले आहे. म्हणून आजच्या दिवशी आपण त्या 5 पैलूंवरती चिंतन करणार आहोत. संत मत्तय जकातदार, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला बोलावलं, चल माझ्या मागे ये. आणि त्याने जकातीचा नाका सोडला. सोबतीला फक्त आपल्या हातातील लेखणी घेतली. तीच लेखणी त्याने पुढे परसली
आणि संत मत्तईचं शुभवर्तमान दिलं. ह्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली एकूण 5 प्रवचनं आपल्यासाठी संग्रहित करण्यात आलेली आहेत. त्या 5 प्रवचनाच्या माध्यमातून आपल्याला स्वर्ग राज्याचे 5 पैलू आता अनुभवायचे. वी आर गोइंग टू रिफ्लेक्ट ऑन 5 डिफरंट डायमेन्शन्स ऑर आस्पेक्ट्स ऑफ द किंगडम ऑफ हेवन. की स्वर्ग राज्याचे 5 पैलू प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या 5 प्रवचनामधून आपल्यासमोर सादर करण्यात आलेले आहेत. प्रत्येक पैलूमध्ये आपल्याला काहीतरी स्पर्शून जाईल अशा प्रकारे आहे. पहिलं प्रवचन डोंगरावरचं प्रवचन. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या डोंगरावरच्या प्रवचनामध्ये धन्योद्गार दिले आणि 10 आज्ञांचं स्पष्टीकरण सुद्धा दिलं. येशू डोंगरावर जातो कारण एका डोंगरावरती तो विजयी झालेला. मोहाचा पर्वत, त्या मोहाच्या पर्वतावरती येशू विजयी झालेला आहे. आता तो प्रवचनाच्या पर्वतावरती प्रभावी ठरणार आहे. सातत्याने तो प्रार्थनेच्या पर्वतावरती जात राहणार आहे. एक दिवस रूपांतर येणार आहे. कालवारीच्या पर्वतावरती तो चढणार आहे. परंतु त्यानंतर स्वर्गारोहणाचा गौरवशाली असा पर्वत त्याच्या जीवनात येणार आहे. म्हणून पर्वतावर दिलेला प्रभू येशू ख्रिस्ताने ते प्रवचन, त्यामध्ये जे 8 धन्योद्गार आहेत ते 8 धन्योद्गार आपण डोळ्यांसमोर ठेवायचे. शक्य असेल तर ते लिहून ठेवायचे. 10 आज्ञा जशा आपण लिहिलेल्या आहेत तशा प्रकारे 8 धन्योद्गार लिहून ठेवायचे. त्याच्यावरती चिंतन करायचं. प्रभू येशू ख्रिस्ताने कोणाकोणाला धन्य म्हटलेलं आहे बघा. पहिलंच वाक्य, जे आज्ञाने दीन ते धन्य कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. आज्ञाने दीन म्हणजे नक्की काय व्हायचं, काय करायचं? परमेश्वरासमोर एवढं दीन लीन हीन नम्र व्हायचं. तेव्हाच परमेश्वर आपल्याला उंचावणार आहे स्वर्गराज्याच्या दिशेने. दीन ह्या शब्दासाठी हिब्रू भाषेमध्ये 2 शब्द आहेत. एक शब्द आहे आणि, दुसरा शब्द आहे अनावीन. आणि म्हटल्यानंतर भौतिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या, जागतिकदृष्ट्या कंगाल असलेला माणूस. बिचारा गरीब, हातामध्ये पैसा नाही. बिचारा गरीब, थोडीशी अक्कल कमी आहे. बिचारा गरीब, अंगाने अतिशय हडकुळा झालेला आहे. हे जगाच्या दृष्टिकोनातून गरीब. परंतु अनावीन म्हणजे सगळ्या गोष्टींसाठी परमेश्वरावरती विसंबून राहायचं. प्रेज द लॉर्ड. मग तुम्ही श्रीमंत असा की गरीब असा, परंतु तुमचा भरोसा कशावर आहे? परमेश्वरावर आहे. आता त्याचा चटकन परिणाम काय दिसतो बघा. मी जर परमेश्वरावरती विसंबून असेल तर मला कसली भीती? कुठेही मी जाऊ, मला परमेश्वर आहे. तो सर्व शक्तिमान आहे. त्याला सगळं काही शक्य आहे. तो सर्व ज्ञानी आहे. त्याला सर्व काही ठाऊक आहे. तो सर्व व्यापी आहे, सर्वत्र आहे. असा जर परमेश्वर असेल तर मला कसल्या प्रकारची भीती आहे? म्हणून हे जे 3 सांगितलेले आहे, स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. जिकडे कुठे जातील तिकडे त्यांना स्वर्गाचा राज्य अनुभव असेल. नम्रता आहे प्रचंड, लीनता आहे, दीन झालेले आहेत, परंतु दुःखी नाहीत. दुःखी कोण आहेत? ह्या जगातल्या गोष्टींवरती अवलंबून असतात ते. तुमच्या आजूबाजूला कदाचित हा अनुभव तुम्ही बघितलेला असेल. श्रीमंत माणसं चेहरे आंबट, बघितले ना? गरीब माणूस चेहरा फुललेला, ते पण आपण बघितलेलं आहे. आदिवासी भागामध्ये आम्ही जाऊन फिरत असतो, काय चेहरे फुललेले आहेत. आणि रंगमहालमध्ये पण आम्ही जात असतो, फादरांना भेटायला पण त्यांना मिळेल. लांबूनच सांगणार आहेत, मला काय काम असेल नंतर भेटतो. म्हणजे अशा प्रकारचं स्वर्गाचं राज्य नाही त्यांचं. पैसा आहे, परमेश्वर नाही. इकडे पैसा नाही, परमेश्वर आहे, स्वर्गाचं राज्य आहे. तर हा पहिला धन्योद्गार आहे. स्वतःला प्रश्न विचारायचा, कोणत्या प्रकारची गरिबी आहे माझ्या हृदयाची? अशी गरिबी ज्यामुळे मी परमेश्वरावरती पूर्णपणे विसंबून आहे. स्वर्गाचं राज्य माझं आहे. दुसरा धन्योद्गार, जे शोक करीत आहेत ते धन्य कारण त्यांचं सांत्वन केलं जाईल. कशाबद्दल शोक करायचा? संत अगस्तीनने ह्याच्यावरती छान प्रवचन लिहिलंय. संत अगस्तीन म्हणतात, जेव्हा तुम्ही चांगलं जीवन जगायला सुरुवात करता तेव्हा ह्या जगातील जी सुखे आहेत
ती सुखे तुमच्यामधून दूर गेली म्हणून कधी कधी तुम्हाला वाईट वाटतं की मस्त एन्जॉय केलं असतं, मस्त हे खाल्लं असतं, ते खाल्लं असतं, बरं वाटलं असतं, पण ते नाही. त्याच्याबद्दल थोडासा शोक वाटण्याची शक्यता आहे. असा शोक परमेश्वराला तुम्हाला सांत्वन देण्यासाठी कारणीभूत असतो. अशा प्रकारे माणूस ज्या वेळेला दुःखी जरूरही बरोबर दिसतो त्याचा सांत्वन साक्षात परमेश्वर करत असतो. संत फ्रान्सिस असिसी ते सांगायचे की कधी कधी घरामध्ये काहीच खायला नाही, एक सुका पाव, परंतु तो खात असताना ती वाऱ्याची जी झुळूक आली त्या झुळकुनी मी एकदम तादात टवटवीत झालो. एवढसा पावाचा तुकडा, काहीच वाटलं नाही. आज महिन्याचा पहिला शुक्रवार, बरेच लोक आजच्या दिवशी उपवास करतात. कदाचित त्याच वेळेला आपला शेजारी चमचमीत असं काहीतरी तळून खात असताना त्याचा वास आपल्या घरामध्ये येण्याची शक्यता आहे आणि थोडंसं वाटण्याची शक्यता आहे, थोडंसं काही खायला पाहिजे होतं. तेव्हा जो शोक असतो त्याचा सांत्वन साक्षात परमेश्वर करतो. त्या अवस्थेतून मात्र जायचं, त्याच्यामध्ये टिकायचं, साक्षात परमेश्वर सांत्वन करेल. जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगते. सौम्य मदर तेरेसा बघा, 5 रुपये हातामध्ये होते, आज 5 खंडामध्ये त्यांचं नाव झालेलं आहे. 5 दशके त्याने काम केलेलं आहे. 5 सप्टेंबरला त्यांचा सण साजरा केला जात असतो. बघा, सौम्य म्हणजे कठोर आणि सौम्य, ह्याच्यामध्ये आपल्याला फरक करता आला पाहिजे. तुम्ही प्रयत्न करून बघा, थोडंसं सौम्य वागायचं. कदाचित आपल्याला कोणती भीती वाटत असेल, दुसरा मला फायदा घेतील, अहो दुसरे फायदा घेतील, पण परमेश्वर आहे की नाही बघणारा, त्याला दिसतं ना तुमचं हृदय. ते हृदय सौम्य आहे, ते त्याला ठाऊक आहे, त्या हृदयामध्ये तो येऊन वस्ती करत आहे. कोणी कितीही फायदा घेतला तरी तुमचं काहीच नुकसान होणार नाही, ह्याची गॅरंटी आहे. प्रयत्न करून बघा, जे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यामध्ये परमेश्वर येऊन बरोबर त्यांना त्यांची जागा लागली. झाले ना? म्हणून सौम्य. मदर तेरेसाच्या कार्यामध्ये देखील त्रास देण्यासाठी मंडळी आली. काय झालं त्यांचं? परिवर्तन. बदलून गेले, सगळे बदलून गेले किंवा नाहीसे झाले, काहीतरी झालं. म्हणजे सौम्य जे धन्य, पृथ्वीचे वतन भोगते. नीतिमत्वाचे जे भुकेले आणि ताणलेले ते धन्य, कारण ते तृप्त होते. कोण तृप्त करील त्यांना? साक्षात परमेश्वर त्यांना तृप्त करेल. नीतिमत्वाचे भुकेले आणि ताणलेले प्रभू येशू ख्रिस्ताने अशा प्रकारे लोकसमुदाय बघितला. मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते गांजलेले आणि नंतर गांजलेले अशा प्रकारे त्याला ते दिसले. आणि त्याने त्यांना प्रवचन दिलं, त्याने 5,000 भोजन दिलं. त्यानंतर असे प्रसंग आपण वाचत असतो. साक्षात परमेश्वर आपली नीतिमत्वाची भूक भागवत असतो. मात्र मी खरोखरच नीतिमत्वाचा भुकेला आणि ताणलेला आहे की नाही ते माणसाने तपासून पाहायचं आहे. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया केली जाईल. ते हृदयच असं असतं दयाळू की त्याचे सगळे कोपरे जणू काही उघडे असतात, त्यातून दया रात्रंदिवस पाजरत असते. दरवाजे खिडक्या तुम्ही समजा उघड्या ठेवल्या तर त्यातून वारा येत असतो, पण बंद ठेवल्या तर येणार नाही. दयाळू व्हायचं म्हणजे हृदयाचे सगळे दरवाजे अशा प्रकारे सगळ्या इतरांसाठी उघडायचे, त्याच दरवाजातून परमेश्वराचा आशीर्वाद तुमच्याकडे येईल. म्हणून जे दयाळू ते धन्य असं म्हणण्यात आलेलं आहे, कारण त्यांच्यावर दया केली जाईल. साक्षात परमेश्वर त्यांच्यावर दया करेल. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. प्रभू येशू ख्रिस्त नंतर आपल्याला सांगणार आहे की मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिलं. त्यांना बिचारांना माहित पण नाही की ह्याच्यामध्ये परमेश्वर दडलेला आहे. परंतु मग कालांतराने आता ख्रिस्तसभेमध्ये आपल्याला हे शिकवून देण्यात आलेली आहे की मोडल्या गेलेल्या भाकरीमध्ये आपण जसा ख्रिस्त पाहत असतो तसा मोडल्या गेलेल्या भिकाऱ्यामध्ये दडलेला सुद्धा ख्रिस्त असतो. तो पाहण्यासाठी श्रद्धेची नजर लागते. मदर तेरेसाला कोणीतरी ते विचारलं की सगळ्यांना भिकारी दिसतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कसा ख्रिस्त दिसतो? आणि त्यांनी सांगितलं, यू सी बट आय लुक. तुम्ही फक्त नजरेने डोळ्याने पाहता, मी अंतःकरण ओतून पाहत असते त्या व्यक्तीकडे. त्याच्यामध्ये दडलेला ख्रिस्त मला दिसत असतो. एखाद्या कुष्ठरोग्याचा घाय म्हणजे
क्रुसावरती असलेल्या ख्रिस्ताच्या हातापायातून रक्त जे वाहत आहे तशा प्रकारचा काय मला दिसत असतो. त्याच्यासाठी अंतःकरण शुद्ध असावं लागतं. त्यासाठी मदत टेरेसा यांनी एक मंत्र दिलेला आहे, प्रार्थना करा, प्रार्थना तुम्हाला शुद्ध हृदय देईल, शुद्ध हृदयाने तुम्हाला सर्वत्र परमेश्वराचं दर्शन घडेल. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्याला देवाची मुले म्हणतील. शांती करणारे म्हणजे मुळात आपली जी प्रवृत्ती आहे ती भांडखोर नसावी. बऱ्याच लोकांची प्रवृत्ती भांडखोर असते, थोडस निमित्त पाहिजे, अख्खा दिवस भांडत राहू शकतात ते माणसं. प्रभू येशू ख्रिस्ताने नीतिमत्वमान आणि दुर्जन यांच्यामध्ये फरक करण्यासाठी एक प्रतीक वापरलेलं आहे. मेंढपाळ जशी आपली मेंढरं शेरडांपासून वेगळी करतो असं शब्द वापरले. मेंढरं आणि शेरडं, मेंढरं म्हणजे मेंढरं आपल्या सर्वांना कळतं, पण शेरडं म्हणजे बकऱ्या. तुम्ही 100 मेंढरं एकत्र ठेवा एखाद्या कोंडवाड्यामध्ये, शांतीने झोपी जाते. 2 बकऱ्या तुम्ही ठेवून बघा, रात्रभर भांडतील की नाही बघा. तसं काही लोक भांडखोर असतात, सतत भांडत राहायचं, कुठून तरी काहीतरी निमित्त शोधायचं आणि भांडतच राहायचं. अशा लोकांना कसं काय आपण परमेश्वराची लेकरं म्हणणार? खरोखरच ते परमेश्वराची लेकरं होऊ शकतात का? प्रभू येशू ख्रिस्ताने स्पष्ट सांगितलं आहे, शांती करणारे ते धन्य. सतत शांतीचाच विचार करायचा, समेटाचाच विचार करायचा, संशयाऐवजी विश्वासाचा विचार करायचा. अशा प्रकारे माणूस जेव्हा विचार करतो तेव्हा तो परमेश्वराचा लेकरू बनत असतो. नीतिमत्वासाठी ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे असं प्रभू म्हणत आहे. नीतिमत्वासाठी छळ कितीतरी हजारो वर्षे रक्तसाक्षी ख्रिस्त सभेमध्ये होऊन गेलेले आहेत. तलवारीने चिरले गेले, कुऱ्हाडीने कापले गेले, उकळत्या तेलाच्या कढईमध्ये तळले गेले, मोठ्या डोंगराच्या कपारीवरून खाली फेकण्यात आले, हत्तीच्या पायाखाली तुडवण्यात आले, घोड्यांच्या शेपटांना बांधून फरफटत नेण्यात आले, त्यांचा गळा चिरण्यात आला, शिरच्छेद करण्यात आला, डोकं फोडण्यात आलं, काकडी सोडण्यात आली, जीभ छाटण्यात आली, हातपाय तोडण्यात आले, डोळे फोडण्यात आले, लांबून त्यांना बाण मारून संत सेबेस्टियन सारखं त्यांना ठार करण्यात आलं. कितीतरी अशी उदाहरणं. आणि ते आज कुठे आहेत? स्वर्गामध्ये. त्या सर्वांना संतपद देण्यात आलेलं आहे. नीतिमत्वासाठी आपल्याला छळ सहन करावा लागतो. आज तुम्ही संपूर्ण दिवसभर या ठिकाणी वेळ घालवणार आहात. सैतान बाहेर थांबलेला आहे. बाहेर पडतात बरोबर तुमच्यावरती कोणतरी हल्ला करण्याची शक्यता आहे. आधी अख्खा दिवस प्रार्थना करून आणि काम कोणी करायचं आणि घरामध्ये मग बडबड सुरू, भांडण सुरू. नीतिमत्वासाठी तो आपला छळ होत असतो. मुकाट्याने सहन करायचा, पुढे जायचं, त्या व्यक्तीच्या परिवर्तनासाठी प्रार्थना करायची. संत जॉन मारी बियानी हे म्हणतात की अशा प्रकारचा छळ जेव्हा तुमच्या वाटेला येत असतो तेव्हा तो पाप्यांच्या परिवर्तनासाठी येशूच्या अतिपवित्र हृदयाला अर्पण करायचा असतो. त्यामध्ये तुमचं पण परिवर्तन घडलेलं असतं. कारण तो छळ होत असताना तुम्ही मुकाट्याने शांतपणे तो सहन करू शकता. परिवर्तनाची ती प्रक्रिया असते. म्हणून आता स्वतःला एक प्रश्न विचारायचा, 8 धन्योद्गार तुम्ही ऐकलेले, त्याच्यातला कोणता धन्योद्गार मला खूप जवळचा वाटतो, कोणता धन्योद्गार मला खूप आवडतो, त्या धन्योद्गारानुसार आता माझ्या जीवनामध्ये मला कोणता बदल करायचा आहे, स्वतःला प्रश्न विचारायचा. देव मला कोणत्या बाबतीत धन्य म्हणेल? की महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी तू ह्या ठिकाणी प्रार्थनेला येतोस, येतेस, तू धन्य आहेस. तू प्रार्थना करतोस, करतेस, धन्य आहेस. तू उपवास करतोस, करतेस, धन्य आहेस. परमेश्वर आपल्याला धन्य म्हणून इच्छितो. तपासून पाहायचं फक्त, त्याच्या मुखातून ते ऐकायचं, त्याच्या सहवासामध्ये वेळ घालवायचा. पहिला पैलू धन्योद्गार. नंतर 10 आत्म्यांचं स्पष्टीकरण सुद्धा आलेलं आहे. आता दुसरा पैलू स्वर्ग राज्याचं प्रेषित कार्य. अध्याय 10. आत्ता जे पण तुम्ही ऐकलेलं आहे ते सगळं अध्याय 5 ते 7 मध्ये आलेलं आहे. संत मत्तईचा शुभवर्तमान अध्याय 5 ते 7. आता जो दुसरा पैलू आहे त्या दुसऱ्या पैलूमध्ये स्वर्ग राज्यातील प्रेषित कार्य. प्रभू येशू ख्रिस्त 12 प्रेषितांची निवड करतो आणि मग त्यानंतर त्या 12 प्रेषितांना प्रेषित कार्यावरती पाठवतो.
प्रेषित कार्यावरती पाठवत असताना त्यांनी जे त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये एकूण 8 महत्वाच्या गोष्टी दर्शवल्या. पहिली महत्वाची गोष्ट कोणती आहे बघा, फक्त इस्रायलच्या हरवलेल्या मेंढरांकडे सा. ही सुरुवात आहे, शेवट नाही. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट होणार आहे. पोप जॉन पॉल दुसरे ह्यांनी सुवार्ता प्रसाराविषयी 3 प्रकार सांगितले. एव्हेंजलायझेशन, रिएव्हेंजलायझेशन, न्यू एव्हेंजलायझेशन. एव्हेंजलायझेशन म्हणजे ज्यांनी अजून येशूचं नाव ऐकलेलं नाही अशा प्रकारे जाऊन सुवार्ता सांगायची. रिएव्हेंजलायझेशन म्हणजे ज्यांनी येशूचं नाव ऐकलेलं, बाप्तिस्मा घेतलेला, देवळामध्ये जीवन सुरू केलेलं, आता काही कारणास्तव देवापासून दूर केलेलं पण ख्रिस्तीच आहे, त्यांना परत नव्याने सुवार्ता सांगण्याची गरज आहे. त्यांना परत देवळामध्ये आणण्याची गरज आहे. रिएव्हेंजलायझेशन. आणि न्यू एव्हेंजलायझेशन म्हणजे नव्या पद्धतीने सुवार्तेचा प्रसार. म्हणजे आता मोबाईलवरून प्रसार करायचा, डिजिटल वर्ल्ड मधून प्रसार करायचा, युट्यूबच्या माध्यमातून प्रसार करायचा, युट्यूब चॅनल सुरू करून तिथून प्रभूची सुवार्ता सांगायची. न्यू एव्हेंजलायझेशन हे स्वर्ग राज्यातील प्रेषित कार्य आहे. इथे येशू त्यांना काय सांगत आहे, फक्त इस्रायलच्या हरवलेल्या मेंढरांकडे जा. कशामुळे? कारण पहिली ती मेंढरं मला परत मिळवायचे. त्यांना पहिली सुवार्ता सांगण्यात आली होती. परमेश्वराने त्यांच्याबरोबर करार केला होता. आता तो करार ते विसरलेले आहे. त्यांना परत आठवण करून देण्याची गरज आहे. सहज काही लोकांची आठवण करून बघा. आपले काही लोक फक्त गुड फ्रायडेला, इस्टरला आणि ख्रिसमसला देवळात येतात. तुमच्या गावामध्ये तुम्हाला तशी लोक आढळण्याची शक्यता आहे. अशा लोकांपर्यंत सुवार्ता गेली पाहिजे की दुसऱ्या पद्धतीचं जीवन जगता येतं. देवळात जायचं, प्रभूची सुवार्ता ऐकायची, चिंतन मनन करायचं, त्याची गाणी गायची, तसं स्वर्ग राज्याचं जीवन जगायचं. हे आपलं प्रेषित कार्य आहे. सोने, रुपये किंवा तांबे सोबत घेऊ नका. कशामुळे? स्वर्ग राज्यामध्ये ह्याची किंमत 0 आहे. संत पीटर आणि जॉन भर दुपारी 3 वाजता सुंदर नावाच्या दरवाजाजवळ बसलेल्या भिकाऱ्याला सांगतात, सोने किंवा रुपये आमच्याकडे नाही, पण येशूच्या नावाने तुला सांगतो आणि चालायला लागतं. पैशाने शक्य आहे का ते? कोणाकडे कितीही सोनं रुपये असलं तर लंगड्या भिकाऱ्याला तुम्ही त्याच्या पाया उभं करू शकता. ते शक्य आहे स्वर्ग राज्यामध्ये. त्याच्यासाठी सोन्या रुपयांची गरज नाही. पोप बेनेडिक्ट यांनी सावध केलेलं आपल्याला. त्यांनी काय सांगितलं, मोशेच्या काळामध्ये सोन्याच्या वासराची पूजा होत होती, ती अजून बंद झाली नाही. सोन्याचं वासरू अजून तुमच्या घरात आहे. अजून सोन्याच्या वरून आपल्यामध्ये भांडणं चालू आहे. लग्नाला एवढं सोनं द्या, नाही तर लग्न होऊ शकणार नाही. नाती तुटलेली आहे. सोन्याच्या वासराची ही पूजा सुरू आहे. स्वर्ग राज्यातील प्रेषित कार्यामध्ये सोने, रुपये, तांबे ह्यांना मातीसारखी किंमत आहे. तुम्हास शांती असं म्हणण्यात आलेलं आहे. अगोदर पण शांती आली होती, आता परत शांती आली बघा. आणि ही शांती कोणत्या प्रकारची आहे? नुसती जागतिक शांती असते तशा प्रकारची शांती नाही की युद्ध नाही, काही नाही, सगळं काही शांत आहे. नाही, अंतर्यामी असलेली शांती. त्या शांतीचा उगम हृदयामध्ये असतो. जिथे कुठे तुम्ही जाल त्या ठिकाणी शांती तुम्हाला शांती असं म्हणायचं. बिशप थॉमस घाबरे ह्यांनी तर ते त्यांच्या जीवनाचं ब्रीद वाक्य घेतलेलं, तुम्हाला शांती असते. अशा प्रकारचं ब्रीद वाक्य त्यांनी आयुष्यभर जपलेलं आहे. शांती पुत्र म्हणून ते प्रसिद्ध झालेले. परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त शांतीचा अधिपती असा त्याच्यासाठी शब्द वापरला जातो, प्रिन्स ऑफ पीस. आणि ह्या ठिकाणी आता सावधगिरीचा इशारा दिला आहे. जर तिथे कोण शांतीप्रिय असला तर तुमची शांती जाईल, नसला तर तुमच्याकडे परत येईल. हे जसं त्या व्यक्तीला लागू पडतं तसं आपल्याला लागू पडू शकतं. देवळामध्ये, मिस्सामध्ये आपण एकमेकांना शांती देत असतो, परंतु आपण शांतीप्रिय नसू तर दुसऱ्याची शांती आपल्याला मिळत नाही. परत म्हणून माणसाने सतत शांतीप्रिय जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा आहे. लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावं तसं मी तुम्हाला पाठवत आहे. आपल्याला जाणवतं आपल्या आजूबाजूला कसा माणूस आतमधून लबाडी करत राहतो. अंतर्यामीची सत्यता तुला आवडते असं दावीद म्हणतो स्तोत्र 51 मध्ये. परंतु काही लोकांना अंतर्यामीची सत्यता नाही आवडत, लबाडी आवडत असते.
रात्रंदिवस काही कपट कारस्थानं सतत चालू असतात अंतःकरणामध्ये. लांडग्यांची ही प्रवृत्ती आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने स्पष्टपणे सांगितलेलं आहे, मी उत्तम मेंढपाळ आहे. मोलकरी जो असतो तो लांडग्याला बघून पळून जातो. खरा उत्तम मेंढपाळ मेंढरांसाठी आपला प्राण द्यायला तयार असतो. अशा प्रकारच्या लांडग्यांमध्ये मी तुम्हाला पाठवत आहे. माणसांनी नुसती जाणीव करायची, कोणाचा न्याय नाही करायचा की हा लांडगा आहे, पण जाणीव तर ठेवायची. आणि त्याचबरोबर अशीही जाणीव ठेवायची की उत्तम मेंढपाळाची ताकद लांडग्यापेक्षा जास्त आहे. प्रेज द लॉर्ड. त्या लांडग्याची ताकद सार्वभौम नाही, उत्तम मेंढपाळाची ताकद जास्त आहे. सैतान हे नाव फक्त 68 वेळा आलेलं आहे संपूर्ण बायबलमध्ये. परमेश्वर हे नाव 6700 वेळा आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे तुम्ही विचार करा, तुम्हाला लांडग्यामध्ये पाठवण्यात येत आहे, पण घाबरू नका. कसं वागायचं ते येशू सांगत आहे. कबुतरासारखे निरुपद्रवी, परंतु सापासारखे चतुर, धूर्त नाही, कपटी नाही, परंतु हुशार. जी व्यक्ती आपल्या हुशारीचा वापर हुशारीने करत असते ती व्यक्ती खऱ्या अर्थाने हुशार असते. परमेश्वराने बुद्धी दिलेली आहे, तिचा लबाडीने वापर पण माणूस करू शकतो, हुशारीने पण माणूस करू शकतो, चांगल्या प्रकारे करू शकतो आणि कळसाला जाऊन पोहोचू शकतो, सत्तपदाला पोहोचू शकतो. म्हणून त्यांना तशा प्रकारचं वचन देण्यात आलेलं आहे. जेव्हा तुम्हाला न्याय सभेसमोर नेण्यात आली, घाबरू नका. बोलणारे तुम्ही नाही, माझ्या पित्याचा आत्मा हाच तुमच्यामध्ये बोलणार आहे. प्रेषित कार्यावरती गेल्यानंतर आव्हानं येतील, लोक प्रश्न विचारतील, घाबरायचं नाही. कारण कार्य कोणाचं आहे? परमेश्वराचं आहे. तुम्ही नुसते साधन आहात, तो बरोबर साधन म्हणून तुमचा वापर करणार आहे. शरीराचा घात करतात त्यांना घाबरायचं नाही. एवढं प्रचंड असं ताकदीचं वचन आहे बघा. आज माणूस कशाला घाबरतो? शरीराचाच घात करणाऱ्या लोकांना घाबरत असतो. आत्म्याचा सुद्धा नाश करू शकतो तो परमेश्वर, त्याला आपण घाबरायला पाहिजे. ही खरी परमेश्वराची भीती. संत विन्सेंट डी पॉल हे म्हणतात की जे गरिबांवर प्रेम करतात त्यांना मरणाची भीती वाटत नाही. गरिबांची सेवा करता करता ते परमेश्वराची सेवा करतात. मरण आलं तरी त्या परमेश्वरासमोरच जायचं आहे. मग भीती कसली? परमेश्वर मेंढपाळ माणसा मजला कसली भीती? भीती बाळगण्याची गरज नाही, कारण तो सतत माझ्या संगाती आहे. मी पृथ्वीवर शांतता पसरवायला आलो आहे असं समजू नका. मी दरबार चालवायला आलेलो आहे. कदाचित हे वाक्य ऐकल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटेल, पण त्याच्या मागे भावना कोणती आहे बघा. प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता पसरविली जात असताना त्याच्या बाजूने आणि त्याच्या विरुद्ध असे दोन गट पडणार आहेत. त्याला माहित आहे. आपल्या घरामध्ये तसं असू शकतं. पतीला किंवा पत्नीला आवड असते प्रार्थनेची आणि दुसऱ्या व्यक्तीला प्रार्थनेची आवड नसते. घरातल्या घरात त्याच्यावरून भांडण होण्याची शक्यता असते. म्हणून येशू सांगत आहे तलवार चालवण्यासाठी आलोय, इतरत्र फूट पाडण्यासाठी आलेलो आहे, किंवा मी आग पेटवण्यासाठी आलो आहे, असं सगळे शब्द वापरण्यात आलेले. याचा अर्थ एवढाच आहे, आपल्याला 100% निवड करायची आहे येशूच्या बाजूने. येशूच्या बाजूने एकदा निवड केली म्हणजे सगळं काही सरळ असेल असं नाही. काट्याकुट्याची वाट असू शकते. जणू काही पदरामध्ये निखारा घेऊन चालत जायचं असतं. निखारा जाळू द्यायचा नाही, निखारा विजू द्यायचा नाही आणि पदर जाळू द्यायचा नाही. अशा प्रकारचं ते जीवन असतं. पण त्यासाठी परमेश्वर साक्षात आपल्याला शक्ती पुरवत असतो. जो तुम्हाला स्वीकारतो तो मला स्वीकारतो, जो तुम्हाला नाकारतो तो मला नाकारतो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने जर तुम्ही जात असाल तर घाबरू नका. सगळेच जर तुमचा स्वीकार करतीलच असं नाही, कारण त्यांचे पण स्वतःचे काही अजेंडा असतात. त्या अजेंडामध्ये तुमचा सुवार्ता प्रसाराचा अजेंडा बसत नाही. म्हणून परमेश्वराच्या नावाने येणाऱ्या व्यक्तीचा स्वीकार करायचा हे डिसिजन पहिलं आपण घेतलं पाहिजे. धर्मगुरूंच्या बदल्या आता सध्या होत आहे. आपापल्या धर्मगुरूमध्ये धर्मक्रमामध्ये वेगवेगळे धर्मगुरू येत आहेत. प्रभूच्या नावाने आलेले आहेत त्यांचा स्वीकार करायचा, कारण त्यांचा स्वीकार करणं म्हणजे प्रभूचा स्वीकार करण्यासारखं आहे. प्रेज द लॉर्ड. जो तुम्हाला स्वीकारतो तो मला स्वीकारतो असं प्रभूने सांगितलेलं आहे. म्हणून चिंतन आता असं करायचं आहे
प्रभू मला कोणत्या प्रकारच्या प्रेषित कार्यासाठी बोलावत आहे, किंवा ही सगळी 7 वचनं आपण चिंतनासाठी घेतली, त्यातलं कोणतं वचन मला जास्त प्रेरणादायी वाटतं, असंच चिंतन करायचं. हा स्वर्ग राज्याचा दुसरा पैलू आहे. स्वर्ग राज्याचा तिसरा पैलू, स्वर्ग राज्याचे दाखले. स्वर्ग राज्य ही संकल्पना एवढी गुंतागुंतीची आहे की ती साध्या शब्दामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्पष्ट करून सांगत नाही. त्याच्यासाठी तो दाखले देतो. फक्त अध्याय 13, मत्तई अध्याय 13, ह्याच्यामध्ये एकूण 7 दाखले देण्यात आलेले आहेत. 7 पॅरेबल्स ऑफ जीसस. ते सगळे 7 दाखले स्वर्ग राज्याविषयी आहे. प्रत्येक दाखल्यामध्ये एक एक चिंतन दडलेलं आहे. ते आपण आता पिकअप करण्याचा प्रयत्न करूया. पहिला दाखला आहे पेरणाऱ्याचा दाखला. आपल्या सर्वांना माहित आहे 4 प्रकारची जमीन त्या ठिकाणी आहे. फक्त मुद्दा तेवढा नाही, तशी जमीन आहे हे ठाऊक असताना सुद्धा परमेश्वर पेरतच राहतो. आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल की असा कोणता शेतकरी आहे की त्याने काट्यामध्ये पाय टाकलं, वाटेवरती टाकलं, खडकाळ जमिनीत टाकलं, त्याने फक्त सुपीक जमिनीत टाकायला पाहिजे होतं असं आपल्याला वाटत असतं. परंतु इस्रायलमध्ये पेरणी करण्याची पद्धत कशी होती बघा. इस्रायलमध्ये पेरणी करत असताना 2 प्रकार होते. एक प्रकार म्हणजे गाढवाच्या पाठीवरती एखाद्या बीचं, गव्हाचं म्हणा किंवा भाताचं बी असलेलं पोतं ठेवायचं आणि त्या पोत्याला थोडेसे छिद्र पडायचे आणि मग ते गाढव असं शेतातून फिरवायचं. आता ते गाढव काय फक्त शेतातच फिरणार आहे का? ते अचानक रस्त्यावर जाईल, काटाकुसाळ्यामध्ये जाईल, वाटेवरती जाईल, इकडे जाईल, खडकाळ जमिनीवर जाईल आणि म्हणून असं बी जिकडे तिकडे पडलं. हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नजरेतून सुटलेलं नाही आहे. म्हणून तो सांगतो अशा ठिकाणी सुद्धा ही जशी बी पडत असते तसं परमेश्वराचं वचन, ह्या क्षणाला मी सध्या परमेश्वराचं वचन सांगत आहे. तुमच्या हृदयाची जमीन जशी असेल तसं त्याला फळ येणार आहे. ती जमीन खडकाळ असेल तर ते फार काळ टिकणार नाही. फक्त ह्या देवळात आहे तोपर्यंत. बाहेर गेला सैतान उचलून घेऊन जाणार. रस्त्यावरती पडलेले पक्षाने खाऊन टाकले ना, तसा सैतान काढून घेणार आहे. काटाकुसळामध्ये म्हणजे जीवनातील चिंता, द्रव्य, पैसा पाहिजे, ही कटकट आहे, ती कटकट आहे, त्यांचा एवढा विचार मोठा की परमेश्वराचा विचार छोटा पडतो. त्याला फळं येत नाहीत. आणि मग खडकाळ जमिनीवरती पडलेले त्याला मूळच धरत नाही. थोडा वेळ सूर्य उगवला की करपून जातात. थोड्याशा काही अडचणी जीवनामध्ये आल्या की श्रद्धा सोडून दिली जात असते. अशा प्रकारची भूमी, 4 प्रकारची भूमी सांगितलेली आहे. परंतु सातत्याने पेरणी करत राहायचं. आपल्या घरामध्ये सुद्धा आपली मुलं बाळ असतात, सातत्याने त्यांच्या नजरेत पडलं पाहिजे. मम्मी किंवा डॅडी हातामध्ये बायबल घेतात, वाचन करत असतात, गायन करत असतात, प्रार्थनेला जात असतात, चिंतन करत असतात, देवा धर्माविषयी बोलत असतात. कधीतरी एखादा विचार त्यांच्या हृदयाला स्पर्शून जाईल. माझ्याकडे एक माणूस आला होता कॅरिस्मॅटिक. आता त्याचा मुलगा परदेशी जायला निघालाय. त्याला थोडंसं टेन्शन आलेलं आहे. तो सांगतो, फादर आता हा परदेशी जाईल, तिथे कदाचित चुकीची विचारसरणी असेल, हे असेल, ते असेल, हा माझा मुलगा चुकीच्या मार्गाने जाईल. मी त्याला सांगितलं घाबरू नकोस. बालपणापासून आतापर्यंत तू ज्या पद्धतीने कॅरिस्मॅटिक जीवन जगलेलं आहेस आणि जे विचार तू त्याच्या अंतःकरणात पेरलेले आहेत ते परमेश्वराचे वचन त्याचं रक्षण करेल. 1 वर्षाने मला माझ्याकडे परत आला. म्हणतो, फादर मला अभिमानाने सांगावंसं वाटतं, माझा मुलगा तिकडे गेलेला आहे, सोबत बायबल घेतलेला आहे, रोजरी निघाली आहे आणि तिकडे त्यांनी छोटासा ग्रुप स्थापन केला. त्याच्यामुळे ते संध्याकाळी प्रार्थना करतात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणजे हे सगळं कशासाठी सांगायचं? पेरणी करत राहा. फळाची अपेक्षा करायची नाही, फळ देणारा परमेश्वर. पेरणी करत राहायचं. मला आमंत्रण येतं तेव्हा मी मुद्दाम इथे दावा देतो, पेरणी करून जाणार, किती फळ द्यायचं परमेश्वर ठरवणार आहे. पेरणाऱ्याचा दाखला. दुसरा दाखला आहे गहू आणि निंदन. एका माणसाने गहू पेरले आणि कालांतराने त्याच्यामध्ये निंदन सुद्धा आलेलं आहे. त्याचे नोकर चाकर लावून त्याला सांगतात की काढायचे का ते निंदन? नको, एवढं लवकर काढू नकोस, थांब, दोघे बरोबर वाढू द्या. कारण इस्रायलमध्ये निंदनाचे असे काही प्रकार होते की ते निंदन छोटं असताना निंदन आणि गहू सारखीच दिसायची. मुलगा छोटा असताना त्याच्यातले गुण आणि अवगुण आपल्याला सारखेच दिसतात, लवकर लक्षात येत नाही.
ते मूळ चुकीच्या गोष्टीला हसलेलं आहे, कोणीतरी खाली पडलं म्हणून ते हसलेलं आहे, आपल्याला मजा वाटते. पण त्याच्यामध्ये आता प्रवृत्ती कोणती विकसित होण्याची शक्यता आहे? विकृत. दुसऱ्याचं वाईट झालं की मला आनंद होतो. हे कदाचित अवगुण असेल तो, पण लवकर लक्षात येत नाही. म्हणून अजून थोडस तो वाढू द्या, त्याच्यामधला फरक चटकन दिसायला लागेल, तेव्हा तो अवगुण पिकअप करायचा. आणि सावधगिरीचा इशारा कोणता दिलेला आहे? निंदक उपटत असताना तुम्ही कदाचित दोष सुद्धा उपटा. दुसऱ्या व्यक्तीचे दोष दाखवत असताना त्याच्या सद्गुणाला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यायची. एखादा मनुष्य खूप काम करतो, गावामध्ये म्हणा, प्रार्थना संघामध्ये म्हणा, देवळामध्ये म्हणा, आणि एखादा त्याचा अवगुण असतो, त्याच्यावरती आपण सातत्याने जर बोट दाखवलं तर हे जे चांगलं कार्य तो करतो ते पण तो बंद करतो. बघतो आपण ह्या वेळेस कधी कधी खूप अतिशय कमिटेड माणूस, पण कुठेतरी एक त्याचा अवगुण दाखवला आणि संपलं सगळं. तो कसा दाखवायचा त्याची पण एक पद्धत असते. आज सायकोलॉजीमध्ये कन्फ्रंटेशन ह्या शब्दासाठी केअरफ्रंटेशन असा शब्द आहे. कन्फ्रंटेशन म्हणजे सरळ खडसवायचं माणसाला. केअरफ्रंटेशन म्हणजे काळजीपूर्वक खडसवायचं. पहिली त्याला वाटलं पाहिजे ह्या व्यक्तीला माझी कळकळ वाटते म्हणून मला सांगत आहे. मग ती व्यक्ती आपोआपच त्याचा दोष जो आहे तो पदरात घेऊन त्याच्यात बदल करू शकतो आणि व्यक्ती चांगल्या प्रकारे सुधारू शकते. गहू आणि निंदा. मोहरीचा दाना काय नक्की इथे दडलेला आहे त्यालाच धरून पुढचा सुद्धा दाखला आहे खमेर. खमेर दिसत नाही पण त्याचा परिणाम दिसतो. मोहरीचा दाना अगदी क्षुल्लक असतो पण कालांतराने मोठा होऊ शकतो. एक चांगला विचार छोटासा असतो, धरून ठेवा, वाढवत राहा, त्याचा वटवृक्ष होईल. एखाद्या मुलामध्ये मुलीमध्ये आपल्या घरामध्ये खूप चांगलं काहीतरी आहे, प्रोत्साहन देत राहा. एक दिवस त्याचाच विकास झाला असण्याची शक्यता आहे. माझ्याकडे एका पालकाने एक मुलगा आणलेला आणि त्यांची तक्रार काय होती, आता हा अभ्यास वगैरे काहीच करत नाही, नुसता चित्र काढत बसतो. तर मी त्याला एक पेपर दिला, सांगितलं एक छोटंसं चित्र काढ. त्याने सुंदर असं उगवत्या सूर्याचं चित्र काढलं, इतकं सुंदर होतं. मी सांगितलं अरे हा एवढं मोठं चित्रकार होऊ शकतो, तुम्ही घाबरू नका. आज तो मुलगा बॉम्बेतल्या एका नामांकित कंपनीमध्ये डिझायनर आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काय नक्की अर्थ आहे की एखादा गुण छोट्याशा मोहरीच्या दाण्यासारखा असतो, ओळखायचा आणि त्याला खत पाणी घालायचं, त्याचाच वटवृक्ष होण्याची शक्यता असते. हीच गोष्ट खमीराची आहे. नंतरची दोन दाखले जे आहेत त्या दोन दाखल्यामध्ये वैशिष्ट्य कोणतं आहे बघा, की मौल्यवान ठेव आणि मोती. ही ती जी ठेव आहे ती जमिनीमध्ये कोणीतरी पुरून ठेवलेली आहे. युद्ध असायचं, दुष्काळ असायचा, लोक गावं सोडून जायचे, बँका त्या ठिकाणी एवढा सहज उपलब्ध नसायच्या, मग ती ठेव कुठे ठेवायची, जमिनीत काढून ठेवायची. आल्यानंतर बघितलेलं आहे सगळं काही बदललेलं आहे आणि त्याने ठेव कुठे ठेवली त्याला माहित नाहीये. त्याने आपलं शेत नांगराला सांगितलेलं आहे. नांगरणारा जो माणूस आहे त्यालाच ती ठेव सापडते. तो विचार असा करतो की मला ती ठेव पाहिजे. प्रामाणिकपणे त्याने ती सहज जपवली असते, पण प्रामाणिकपणे तो जातो, आपलं सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो. शेत कशासाठी? कारण त्या शेतामध्ये काय आहे? ठेव दडलेली आहे. स्वर्गाचं राज्य असं आहे. ख्रिस्त सभेमध्ये श्रेयस आणि प्रेयस असे शब्द वापरले जातात. श्रेयस म्हणजे सर्वश्रेष्ठ, प्रेयस म्हणजे सर्वात प्रिय. ह्या गोष्टी माणसाला जेवढ्या लवकर सापडतील तेवढं लवकर त्याचं जीवनाचं सोनं होत असतं. मला सगळ्यात श्रेष्ठ कोणती गोष्ट वाटते, मला सगळ्यात प्रिय गोष्ट कोणती वाटते, सतत तपासायचं आहे. त्याच्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार राहायचं. स्वर्गाचं राज्य तुमचं. हीच गोष्ट मौल्यवान मोत्याची. अशा मोत्याचा शोध घेणारा व्यापारी त्याला मौल्यवान मोती आढळतो, सगळं विकतो आणि तो मौल्यवान मोती घेतो. स्वर्गाच्या राज्यासाठी किंमत मोजायची तयारी असली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तर नंतरचा शब्द आहे आनंदाच्या भरात. तो जो आनंद असतो तो नुसता खाऊन पिऊन मिळणारा आनंद नाही, स्वर्गीय आनंद आहे. तो स्वर्ग राज्यामध्ये आनंद. आणि सातवा दाखला आहे जाळे. की ते जाळे टाकण्यात आले समुद्रात, त्याच्यामध्ये मासे आले, काही चांगले होते काही वाईट होते. चांगले होते ते भांड्यात जमा केले, वाईट परत फेकून देण्यात आले असं सांगण्यात आलेलं आहे. कोणत्या निकषावरती चांगले आणि वाईट ठरवले ते सांगितलेलं नाही, पण ते शेवटी सांगितलंय 25व्या अध्यायामध्ये.
काय चांगलं केलेलं आहे त्याच्यावरून चांगलंपणा, काय वाईट केलेलं आहे त्याच्यावरून दुष्टपणा निश्चित झालेला आहे. युगाच्या समाप्तीच्या वेळेला असं होणार आहे, चांगलं आणि वाईट यांचा न्याय होणार आहे. येशूचा हा कोणता दाखला मला सर्वात आवडतो तपासून पाहायचं. त्याच्यातून देव मला नक्की कोणता संदेश देत आहे. एकूण 33 दाखले आहेत, त्याच्यातले फक्त 7 दाखले आज मी तुमच्या समोर सादर केलेले आहेत की स्वर्ग राज्यात प्रवेश करण्यासाठी मला माझ्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचा बदल करायचा आहे, प्रत्येकाने ते चिंतन करणं गरजेचं आहे. चौथा पैलू, स्वर्ग राज्यातील सामुदायिक जीवन. मत्तईच्या बाबतीत काय झालेलं बघा. मत्तईच्या कम्युनिटीमध्ये सुरुवातीला फक्त यहुदी धर्मातून ख्रिस्ती लोक जे झाले होते तेवढेच लोक होते. कालांतराने परराष्ट्रीय ख्रिस्ती व्हायला लागले आणि ते देखील एकत्र येऊन प्रार्थना करायला लागले. आता कोणती गडबड आहे की जे यहुदी होते त्यांना वाटतं आमची सुनता झाली आहे, त्यांची सुनता झाली नाही, मग त्यांच्यामध्येच भांडणं, त्यांच्यामध्येच अडचणी निर्माण व्हायला सुरुवात झाली. मग सुनता करायची का नाही करायची त्याच्याविषयी निर्णय घेण्यात आला. प्रेषितांची कृत्ये अध्याय 15. तर तिथे सांगण्यात आलं सुनता करायची गरज नाही, फक्त प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वास महत्वाचा. अशा प्रकारच्या समुदायाला संत मत्तईमध्ये आता प्रभू येशू ख्रिस्त जे मार्गदर्शन करतो त्या मार्गदर्शनाचे एकूण काही 6 महत्वाचे पैलू आहेत. पहिला महत्वाचा पैलू आहे बालकासारखी मनोवृत्ती धारण करायची. बालकासारखी मनोवृत्ती धारण करायची म्हणजे नक्की काय. आता आपण इथे सर्वजण एकत्र बसलेलो आहोत, मनन चिंतन करत आहोत, पण अचानक जर इथून एखादं छोटं बाळ आलं तर सगळ्यांचं लक्ष त्या बाळाकडे जाईल. कारण ते बाळ एवढं मनमोहक असतं, सगळ्यांचं लक्ष ते आकर्षित करून घेऊ शकतं. एका चर्चमध्ये मी मिसापली अर्पण करत होतो, कम्युनियन झालं, त्याला वगैरे स्वच्छ करून मी टेबलावरती ठेवला आणि आता अशी शेवटची प्रार्थना करायला लागलोय. इतक्यात एक छोटं बाळ असं पायरीवरून आलं आणि खालून माझा कॅसेट खालून खेचायला लागला आणि मला वाटलं आता का मला माहित होतं ते बाळ आलंय आणि ते तसं करताय वगैरे. असं खेचायला लागलं, मी सहज बघितलं, त्या बाळाला उचललं, असं एका बाजूला व्यंगेत पकडलं आणि दुसऱ्या बाजूने लोकांना आशीर्वाद दिला. आणि नंतर त्या बाळाला घेऊन मी साखरेस्थित गेलो. ताबडतोब त्याची मम्मी माझ्या मागे धावत. मी तिला सांगितलं ह्याला मी सेमिनरीत घेऊन जाणार नाही, घाबरू नको. परंतु ते जे दृश्य होतं त्याची कितीतरी लोक मला अजून आठवण करून देतात. याचा अर्थ काय आहे. बालकासारखी मनोवृत्ती सर्वांना हवाहवास असेल ते बालक असतं, सर्वांना. एवढा चांगुलपणा विकसित करण्यासाठी कृपा लागते. तो चांगुलपणा फक्त बुद्धीच्या पातळीवर, पैशाच्या पातळीवर माणसामध्ये येऊ शकत नाही. त्या छोट्या बाळाचा तो चांगुलपणा असतो. काय चांगलं दिसलं टाळ्या वाजवतो, त्याला माहित नाही शत्रू आहे का मित्र आहे, टाळ्या वाजवणार. तशा प्रकारचा तो चांगुलपणा, बालकासारखी मनोवृत्ती. येशूने दुसऱ्यांना अडखळविण्याविषयी इशारा दिलेला आहे की ह्या लहानातल्या लहानापैकी एकाला जो अडखळवेल त्याच्या गळ्यामध्ये जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात टाकलं जाणं हे त्याच्या हिताचं. अडखळविण्याचं म्हणजे काय करायचं. कोणीतरी अध्यात्मामध्ये प्रगती करत आहे, कोणीतरी चांगल्या दिशेने वाटचाल करत आहे, त्याला चुकीच्या दिशेने द्यायचं, त्याला चुकीचा सल्ला द्यायचा, त्याच्या उत्साहाचे पंख छाटून टाकायचे, त्याला प्रोत्साहन द्यायचं नाही, त्याचं कौतुक करायचं नाही, उलट त्याला निराश करण्याचं काम करायचं. हे अडखळविण्याविषयी येशूने सावधगिरीचा इशारा दिला. अशा माणसाच्या जीवनामध्ये मृत्यू हाच जर काही त्याचा एक पर्याय असू शकतो. हरवलेल्या मेंढराचा एक दाखला तिथे देण्यात आलेला आहे की सध्या 99 आहेत आणि एक हरवलेला आहे. त्या एकाच्या शोधामध्ये तो मेंढपाळ जात असतो, आनंदाने त्याला परत आपल्या घरी आणत असतो आणि इतरांबरोबर मेजवानी साजरी करत असतो. काय नक्की दडलेलं आहे त्याच्यामध्ये. सामुदायिक जीवन जगत असताना सर्वांना सामावून घ्यायचं. कोणीही हरवलेल्या मेंढरासारखं नसावं. आपल्या गावामध्ये, आपल्या पॅरिशमध्ये, आपल्या प्रेयर ग्रुपमध्ये. Nobody should feel lost and out of place in our prayer group. Everybody should feel I'm really part of this prayer group. अशा प्रकारची भावना माणसाने अनुभवली पाहिजे. ते हरवलेलं मेंढरूचं दाखला दिलेलं आहे. अपराध करणाऱ्याबरोबर कसं वागायचं 4 टप्पे सांगण्यात आलेले. एखाद्या व्यक्तीने जर तुमच्या विरुद्ध काही केलं, काही बोललं, तर पहिला एकांती घेऊन त्या व्यक्तीशी बोला. खरं आहे की खोटं आहे की ती चेक करा.
आणि तुम्हाला माहित असेल ते खरं आहे, हा माणूस मान्य करत नसेल तर अजून 2 व्यक्तींना सोबत घ्या. दुसरा टप्पा, त्यांचं ऐकलं नाही तर अजून एखादा गट असतो आपल्याकडे, न्याय मंडळ असतं, समेट मंडळ असतं, त्यांच्याकडे या. नाहीतर ख्रिस्त सभेकडे या, मंडळीकडे असा शब्द वापरण्यात आलेला आहे. त्यांचंही जर त्यांनी ऐकलं नाही तर तो तुला परराष्ट्रीय किंवा जकातदार ह्यांच्यासारखा हो. याचा अर्थ काय? त्याचा वारा तुम्हाला लागता कामा नाही. तो जसं वागतो तसं आता तुम्ही नाही वागायचं. म्हणून तो परराष्ट्रीय आणि जकातदारासारखा त्यांच्यासारखं वागायचं नाही. आपला अपराध असेल तर मान्य करायचा, समेट करायचा, शांती सुलह करायची आणि पुढील वाटचाल करायची आहे. त्यानंतर सामुदायिक प्रार्थना, वेर देर आर 2 or 3 gathered in my name, I am there in the midst of them. जिथे 2 किंवा 3 माझ्या नावाने एकत्र जमलेले आहेत तिथे मी त्यांच्यामध्ये उपस्थित आहे. अशा प्रकारचं वचन आता ह्याच अध्याय 18 मध्ये आलेलं आहे. अध्याय 18 वचन 20. आज नुसते 2-3 नाही, 200, 300, 400 लोक एकत्र येतात आणि प्रार्थना करतात. अशी प्रार्थना परमेश्वर ऐकत असतो. संत जॉन मारी बियानी ह्यांनी त्याच्यासाठी एक दाखला दिलेला आहे. समजा तुम्ही विस्तव मांडलेला आहे आणि छोट्या छोट्या काड्या त्याच्यामध्ये टाकत आहात. जे काही तुम्ही शिजवता ते शिजवण्यासाठी वेळ जास्त लागेल. पण समजा तुम्ही 4-5 मोठ्या लाकडाचे तुकडे टाकले तर अधिक मोठी ज्वाला तयार होते. लवकर तुमचं जेवण शिजण्याची शक्यता असते. अगदी त्याप्रमाणे सामुदायिक प्रार्थना असते की एकट्याने वैयक्तिक प्रार्थना करणं महत्वाचं आहे, पण त्याचबरोबर सामुदायिक प्रार्थना महत्वाची आहे. निखारा बघा, तो निखारा जर तुम्ही एकटा असा वाऱ्यावर ठेवला तर तो जळून विजून जातो. पण 2-4 निखारे एकत्र ठेवा, ते एकमेकांना धगधगते ठेवतात. अगदी त्याप्रमाणे महिन्याच्या शुक्रवारी आपण ह्या ठिकाणी एकत्र येत असतो. एकत्र आल्यामुळे आपल्यामध्ये जी श्रद्धेची ज्वाला आहे ती अधिक तेजाने धगधगत राहत असते आणि आपण श्रद्धेमध्ये मजबूत बनू शकतो. आणि मग त्यानंतर त्या ठिकाणी क्षमेविषयी सुंदर असा संदेश आपल्याला देण्यात आलेला आहे. पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताला तो प्रश्न विचारला की माझ्या भावाने माझ्या विरुद्ध अपराध केला असता मी त्याला किती वेळा क्षमा करावी? 7 वेळा का? आता यहुदी समाजामध्ये काय काय घडलं होतं ते जर तुम्ही ऐकलं तर हे 7 वेळा का ह्या शब्दाचा अर्थ आपल्याला समजू शकतो. 4 टप्प्यातून यहुदी समाज गेला होता. पहिला टप्पा होता अमर्याद सूडबुद्धी, म्हणजे कोणी माझं काही वाईट केलं त्याचं घरदार नसतं करायचं. अमर्याद, तो माणूस जिवंत असेपर्यंत त्याची पाठ सोडायची नाही. अमर्याद सूडबुद्धी. दुसरा टप्पा होता मर्यादित सूडबुद्धी, दाताबद्दल दात, डोळ्याबद्दल डोळा, त्याच्या पलीकडे नुकसान करायचं नाही. दुसरा टप्पा. तिसरा टप्पा मर्यादित क्षमाशीलता, किती वेळा करायची? 3 वेळा. चौथ्यातला शिक्षा. म्हणून पेत्र विचारत आहे 7 वेळा का? पेत्राला वाटतं मी खूप वेळा सांगितलं. येशू काय सांगतो? 7च्या 70 वेळा. ह्याचा अर्थ काय? अमर्याद क्षमाशीलता, प्रवृत्तीच क्षमा करण्याची असावी, शिक्षा करण्याची नसावी. शिक्षा कशासाठी असते? शिस्तीसाठी असते. पण शिस्त लावताना माणूसच संपला तर कोणाला तुम्ही शिस्त लावणार? तुमच्या मुलाला मुलीला शिस्त लावत असताना ते संपूर्णपणे तुमच्यापासून जर दूर गेले, तुम्ही त्यांचं काय करू शकणार आहात? म्हणून त्यांना अशा प्रकारे क्षमेच्या जी प्रवृत्ती आहे ती क्षमेची प्रवृत्ती विकसित करायची आहे. सुडाचं समाधान क्षणभंगूर असतं, क्षमेचं समाधान आयुष्यभर पुरणार असतं. तुम्ही इतरांना क्षमा करून बघा. येशूने एक दुसरं वाक्य तिथे म्हटलेलं आहे की जर तुम्ही आपल्या अपराधांना क्षमा केली नाही तर माझा स्वर्गातील पिता देखील तसंच करेल. याचा अर्थ काय? आपण जेव्हा दुसऱ्यांना क्षमा करत नसतो तेव्हा आपल्या हृदयाचे दरवाजे बंद असतात. परमेश्वराची क्षमा आपल्या हृदयात जाऊ शकत नाही. आपणच ते दरवाजे बंद केले. कोणासाठी? दुसऱ्यांसाठी. पण स्वतःसाठी पण बंद झाले. म्हणजे दुसऱ्यांची वाट जी तुम्ही बंद केली तिथून तुम्हाला पण जायचं होतं बाजारात, पण तुम्ही जाऊ शकत नाही कारण रस्ता बंद केलाय. म्हणून परमेश्वराची क्षमा आपल्यापर्यंत पोहोचत नाही. इतरांना क्षमा करून बघा, परमेश्वराची क्षमा तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. म्हणून आता माझ्या समाजामध्ये सामुदायिक जीवन जगत असताना देव, प्रार्थना, क्षमाशीलता, स्वर्गराज्य यांचा मी विचार करतो का? करते का? मी दुसऱ्यांना प्रोत्साहन देतो
मी त्यांना निरुत्साही करत असतो, त्यांच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण करत असतो. आणि माझ्या जीवनामध्ये क्षमाशीलतेला कितपत वाव आहे प्रत्येकाने तपासून पाहायचं. आणि आता 5वा महत्वाचा असा स्वर्गराज्याचा पैलू, स्वर्गराज्याच्या आगमनाची तयारी. हे कोणतं आगमन आहे? युगाच्या समाप्तीच्या वेळेला. त्या संदर्भात देखील येशूने अध्याय 25 आणि 26 मध्ये आपल्याला मार्गदर्शन, 24 आणि 25 मध्ये आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे युगाची समाप्ती. आपणा प्रत्येकाला वाटत असतं हे जग कधीतरी बुडणार आहे, आणि मग त्याच्याविषयी भाकीतं केली जातात की अमुक दिवशी प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. येशूने सांगितलं की ती वेळ कोणालाच माहित नाहीये. म्हणून युगाच्या समाप्तीचा विचार करायचा नाही, युगाच्या समाप्तीसाठी तयारी करायची. नुसता विचार पुरेसा नाही, तयारी महत्वाची आहे. इट इज नॉट द थॉट ऑफ एंड टाइम्स दॅट मॅटर्स, इट इज द प्रिपरेशन फॉर एंड टाइम्स दॅट मॅटर्स असं सांगण्यात आलेलं आहे. मंदिर उद्ध्वस्त होईल असं सांगण्यात आलेलं आहे. याचा अर्थ काय? जे आध्यात्मिक जीवन पवित्र आत्म्याचं फळ देऊ शकत नाही ते उद्ध्वस्त केलं. तुमचं आध्यात्मिक जीवन खरोखरच परमेश्वराला मान्य आहे किंवा नाही कशावरून समजायचं? प्रेम, शांती, आनंद, सहनशीलता, ममता, चांगलपणा, सौम्यता, विश्वासूपणा, इंद्रिय दमन, हे सगळी पवित्र आत्म्याची फळं आपल्या जीवनात दिसली पाहिजे. ती नाही दिसली तर एका चेहऱ्यावर चेहरा राहणार नाही, सगळं काही नष्ट होणार आहे असं प्रभू म्हणतो. मग बांधणाऱ्याने कितीही कष्ट घेतले, परमेश्वर बांधत नसेल तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत. म्हणून ते मंदिर उद्ध्वस्त होईल असं सांगण्यात आलेलं आहे. जागृतीची आवश्यकता आहे असं सांगण्यात आलेलं आहे. त्यासाठी अंजिराच्या डहाळीचा दाखला देण्यात आलेला. ती डहाळी कोमल व्हायला लागली की तुम्हाला कळतं आता हिवाळा आलेला आहे, आणि ती सुकायला लागली की तुम्हाला कळतं आता उन्हाळा आलेला आहे. आता पण आपल्याला जाणवतं एवढी गरमी करते म्हणजे आता पावसाळा जवळ आलेला आहे असं आपल्या माणसाला वाटू शकतं. प्रभू सांगतो की काळाची चिन्हे तुम्ही ओळखता, मग स्वर्गराज्याची चिन्ह तुम्ही का ओळखत नाही? ह्याचा अर्थ काय? तुमच्या जीवनामध्ये पाप वाढीस लागलेला आहे, जीवनामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे, जीवनामध्ये पदप्रतिष्ठा गेली, प्रकृती गेली, पैसा गेला, नोकरी गेली, बायको सोडून गेली, तरी देखील तुम्ही दारू सोडत नाही. उदाहरण फक्त मी दारूच दिला, पण दुसरं कोणतंही असू शकतं, विकृती कोणतीही असू शकते. ही काळाची लक्षणं, आध्यात्मिक जीवनाची लक्षणं ओळखणं गरजेचं आहे. त्यासाठी विश्वासू दास आणि अविश्वासू दास यांचा दाखला त्यांनी दिलेला आहे. हा विश्वासू दास आहे तो आपल्या धन्याच्या आगमनाची सगळी योग्य तयारी करून आपापल्या पद्धतीने चांगलं काम करत राहतो, त्याला धन्य म्हणण्यात आलेलं आहे. अविश्वासू दास जो आहे खाऊन पिऊन मस्त राहतो आणि चाकरांना चाकरींना मारहाण करत असतो, अशा वेळेला त्याला तो येऊन टाकून टाकील असं सांगण्यात आहे. अशी व्यक्ती फार काळ टिकत नसते, विकृतीला भवितव्य नसते. वाईट गोष्ट जी काही तुम्ही करत असता त्याने तुमचं भवितव्य घडत नसतं, उलट तुम्ही नाशाच्या दिशेने वाटचाल करत असतात, कपाळमोक्ष होण्याची शक्यता असते. 10 कुमारिकांचा दाखला देण्यात आलेला आहे. कशासाठी हा दाखला आहे? स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करायचा आहे, पुण्य संचय ज्याने त्याने स्वतः करायचा. तुमचा पुण्य संचय तुम्हाला दुसऱ्याबरोबर वाटून देता येत नाही, कारण तुम्हाला आणि त्यांना दोघांना पुरणार नाही. म्हणून ज्याने त्याने आपापल्या पद्धतीने व्यवस्थितपणे नुसते दिवे सोबत घ्यायचे नाही, भांड्यामध्ये तेल सुद्धा घ्यायचं. दिवे म्हणजे काय आहे? सत्कृत्य आहे. भांड्यामध्ये तेल म्हणजे काय आहे? सत्प्रवृत्ती आहे. ती सत्प्रवृत्ती नसेल तर तुमची सत्कृत्य फार काळ टिकणार नाही. तेलच नाही तर वाद कुठून येणार, ज्योत कुठून येणार? म्हणून ती सत्प्रवृत्ती विकसित करायची. सत्कृत्ये साहजिकच तुम्हाला लागू पडते. जेव्हा परमेश्वर येईल तेव्हा ती सत्कृत्ये धगधगत राहणाऱ्या ज्योतीप्रमाणे तुमच्या हातात असतील. मोहरांचा दृष्टांत देण्यात आलेला आहे. एकाला 10, दुसऱ्याला 5 आणि आणखी एकाला 1. ज्याला 10 दिल्या त्याने किती कमावल्या? दुसऱ्याला. ज्याला 5 दिल्या त्याने दुसऱ्या 5, आणि ज्याला 1 दिली होती त्याने काय केलं? खड्डा खणला आणि त्याच्यामध्ये ठेवून दिली. खड्डा खणला म्हणजे कष्ट घेतले, त्याने सुद्धा कष्ट घेतले, पण चुकीच्या बाजूने कष्ट घेतले. माणसं कधी कधी चुकीच्या दिशेने कष्ट घेत असतात आणि म्हणून त्यांच्या पैशाला चांगल्या प्रकारचं उत्पन्न येत नाही.
चुकीच्या दिशेने. कष्टच आहेत पण ते चुकीच्या दिशेने. काही चांगल्या गोष्टीसाठी सुद्धा कष्ट घेता येऊ शकतात. आपायजून केलं फार आणि त्यात रुजली साल, असं म्हणतात ना. आपायजून केलं फार पण त्यात रुजली सगळी साल. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे? आपण कधी कधी चुकीच्या गोष्टीसाठी कष्ट करत राहतो, त्याला चांगलं फळ येऊ शकत नाही. म्हणून आपल्याला जे काही दिलेलं आहे त्याचा व्यवस्थितपणे वापर माणसाने केला पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा आहे न्यायाचा दिवस. मदर तेरेसांचा आवडता असा हा उद्गार आहे की जेव्हा मी भुकेला होतो, तहानेला होतो, बंदीशाळेत होतो, आजारी होतो, उघडा होतो, अशा प्रकारे हा सगळ्या लोकांची सेवा जेव्हा माणूस करत असतो तेव्हा ती साक्षात येशूची सेवा असते. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात असतं तेव्हा साक्षात आपण परमेश्वराकडे दुर्लक्ष करत असतो. म्हणून अंतिम दिवसाची पूर्वतयारी करायची असेल तर ख्रिस्त सभेमध्ये एकूण 7-8 गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. मृत्यूकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा आहे प्रत्येकाने तपासून पाहिजे. देहाचं पुनरुत्थान माझं होणार आहे याच्यावर माझा विश्वास आहे का तपासून पाहिजे. माझा न्याय होणार आहे याची जाणीव आहे का तपासून पाहिजे. स्वर्ग नरक शुद्धीस्थान आहे, मला काय मिळणार आहे त्याची माणसाने पडताळणी करायची आहे. प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे याचीही जाणीव ठेवायची. आणि नंतर सार्वजनिक जीवन आहे. जॉन पद्मन्स जो वेदी सेवकांचा आश्रयदाता, त्याने सांगितलं मी सार्वजनिक जीवनासाठी जन्माला आलो. आपण सगळेजण सार्वजनिक जीवनासाठी जन्माला आलेलो आहोत. स्वर्ग राज्यासाठी जन्माला आलेलो आहोत. म्हणून त्या दिशेने आपली वाटचाल होणं आवश्यक आहे. ती वाटचाल आपल्याला करता यावी. म्हणून आता लवकरच जी पवित्र विस्ताबली आपण साजरी करणार आहोत, येशू हृदयाचा मोठा सोहळा आज साजरा होत आहे. त्यामध्ये खास प्रार्थना करूया, कारण त्या येशूने आपल्याला सांगितलेलं आहे प्रथम देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्यासाठी सका. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या होती. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. God is good and all the time, and all God's people say, and all God's people say, and all God's people say.